सुदैवाने नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की 2014च्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये, आणि तिकडे 8वीचं एक दप्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण. आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते, त्यांना एकाला बोलवलं. त्यानं म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखव रे. त्याने उचललं. तो म्हणला नाही, हे जड आहे. म्हटलं जड आहे ना, मग मी खिशात हात घातला आणि एक SD कार्ड काढलं आणि हे उचल. तो हे काय SD कार्ड आहे? म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये आहे. तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या SD कार्ड मध्ये मी टाकला होता, आणि ते SD कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं. म्हणजे 8वी ते 10वी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं. आता सुरू आहे की मला कल्पना नाही, कारण गेले 3-4 वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे तेच कळत नाहीये. महापालिकेमध्ये काय चालले, लुटालूट तेच कोणाला कळत नाहीये. तर आपण ते दिलं, आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती, ई-लर्निंग होतं, त्याच्यानंतर काही प्रश्न पत्रिका होत्या. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या. आता ई-लर्निंग मध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या अॅनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या. म्हणजे आपण सांगतो, तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ती कळत नाही, पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं. मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलांना पटकन कळतं, अरे हा हे असं आहे. तर ते जे काही ई-लर्निंग आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे. आता ह्या टॅबलेटमधनं आपण ते केलं. नंतर एक मी साधारणतः 2010 साली हे मी का सांगतोय, कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळत्या, पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय. 2010च्या सुमारास किंवा त्याच्याही आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं, माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा, आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते. पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यमध्ये जो काही सगळा एक बदल केला, मग त्याच्यामध्ये सगळे CBSE आणि काय CBSE काय असतात ते आम्हाला SSC माहिती, पुढचं काही माहिती नाही. हे सगळे बोर्ड त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं. मराठी भाषा तर सक्तीचीच केली, पण इतरही 4-5 भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला. त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या. आणि पालक सांगायला म्हणजे आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन, असं कधीच येत नव्हते कोणी. सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते की